राज्यातील प्रामुख्याने 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। परंतु राज्यामध्ये 13 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हप्ते विस्तारित होणार आहेत। परंतु आजची तारीख आहे 13 डिसेंबर 2024। तर आज प्रामुख्याने 25 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित होत आहे। तर या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 दिवसांमध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार अशा पद्धतीने सुद्धा बातम्या आलेल्या आहेत। परंतु खरी परिस्थिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं, त्यामुळे खरोखर स्टेटमेंट आलेलं आहे का ते सुद्धा आपण सांगणार आहोत। बघा, राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजची तारीख आहे 13 डिसेंबर, तर आज हे सकाळी स्टेटमेंट केलेलं आहे। बघा, लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या। लाडकी बहीण योजनेचं नियोजन कमीत कमी 6 महिन्यांच्या अगोदर केलेलं होतं आणि आता 6 महिन्यांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी टीका केली किंवा तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न उद्भवले तर तुम्ही सुद्धा आम्हाला विचारायचे आहेत। परंतु लाडकी बहीण योजनेचा आज 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित होत आहे। बघा, छाननी थांबलेली आहे। राज्यामध्ये आज 25 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु कोणकोणते जिल्हे आलेले आहेत, कोणकोणत्या महिला यामध्ये सांगण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सोबतच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच महत्त्वपूर्ण अपडेट मी घेऊन येत असतो। बघा, राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये 13 डिसेंबर, 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या तारखेला सर्व पैसे 36 जिल्ह्यांमध्ये विस्तारित होणार आहे। बघा, साम टीव्हीने सुद्धा महत्त्वपूर्ण अशी न्यूज दिलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, असं सुद्धा भाजपचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला मी कालपासून महत्त्वपूर्ण अशी बातमी देत होतो। सोबतच देवेंद्र फडणवीस साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सोबतच छाननी सुरू होती, तर ती छाननी बंद केल्यानंतर याच्यावरती काय निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा आलेला आहे। परंतु सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्यामधील प्रामुख्याने आजच्या 25 जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे। तर आज कोणकोणते 25 जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे। परंतु चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे। तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण आणि तुमच्या कामांची माहिती अगदी झटपट वेळामध्ये सांगत असतो। बघा, 25 जिल्हे गॅस कनेक्शनचे आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्यात येणार आहे। सोबतच मागील पैशांचं सुद्धा स्टेटमेंट आलेलं आहे। बघा, राज्यामधील भरपूर बहिणींना गॅसचे पैसे जमा झालेले नाहीत, तर गॅसचे 2500 रुपये आहेत। ज्या माता भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा जमा होणार आहे। सोबतच मागील 5 महिन्यांचे 7500 रुपये जर तुम्हाला जमा झाले नसतील तर ते सुद्धा आजच जमा होणार आहेत। परंतु आता सर्व पैसे आज 25 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। बघा, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। बघा, सरकारने छाननी थांबवलेली आहे, परंतु पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। जे पात्र असतील तर त्यांनाच लाभ दिला जाईल, अन्यथा या योजनेमधून 5 वर्षासाठी अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। बघा, अगोदर निवडणुकी अगोदर सरकारला मतांचं बक्षीस पाहिजे होतं, त्यामुळे सरसकट सर्वांना पैसे दिले। कोण नोकरदार खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असेल तरी पण पैसे दिले। एका घरामध्ये 4 महिलांना पैसे आलेले आहेत, हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलेलं आहे। त्याच्यामुळे सर्व महिलांना याच्यामध्ये लाभ दिला जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, आज फक्त यांनाच पैसे येतील त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट आलेलं आहे। शासनाने 5 पात्रता लक्षात घेतलेल्या आहेत। ज्या बहिणी 5 पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ दिला जाईल आणि त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुद्धा सुरूच राहणार आहे। तर बघा, या 5 पात्रता असतील तर तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामधील पहिली पात्रता, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमीचा असावा, तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाईल आणि रिजेक्टेडचा मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। सोबतच दुसरी जी पात्रता आहे ती सुद्धा
अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण सरकारी कर्मचारी नसावी। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी फॉर्म भरले ते स्वतः सरकारी कर्मचारी नसणे गरजेचं आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेच्या कुटुंबातील नागरिक सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत नसावा। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं कुटुंब असेल तर त्या कुटुंबातील नागरिक सुद्धा यामध्ये सरकारी नोकरीला नसला पाहिजे। सोबतच कोणी पेन्शन घेत नसलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होईल आणि तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत गॅस कनेक्शनसाठी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये अनुदान दिले जाणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा लक्षात घ्या। बघा, पात्रता बघा, फक्त जिल्हे बघू नका, पात्रता असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा, तिसरी पात्रता आहे बहिणीच्या सासरकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुमच्याकडे 5 एकर जमीन नसावी। तुमच्या माहेरकडे 5 एकर जमीन असेल तर त्याचा विषय घेतला जाणार नाही। म्हणजे तुमचं जे सासर असतं, तुमचं जे घर असतं, लग्न झाल्यानंतर जे घर असतं, तर त्या घरामध्ये तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। याची सर्व बहिणींनी नोंद सुद्धा घ्यायची आहे। बघा, शासनाने अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा घातलेले आहेत। सोबतच चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे घरातील फक्त 2च बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरतील, अन्यथा तिसरी बहीण असेल तर तिसऱ्या बहिणीला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे। जरी मागील महिन्यांचे पैसे तिसऱ्या बहिणीला आले असतील तरी पण ते पैसे वसूल केले जाणार नाही, तर ते पैसे मतदानाच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत असं सुद्धा समजून घ्यायचं आहे। तरी पण या हप्त्यामध्ये येणार नाहीत। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, घरामध्ये तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे, परंतु आज कोण नवीन आला असेल तर त्यांच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट आहे। घरामध्ये एक आई आणि 2 मुली असतील तर त्याच्यामध्ये 2 मुलींना लाभ मिळेल किंवा घरामधील एक आई आणि एक मुलगी अशा पद्धतीने या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। घरामधील सरसकट 3 बहिणींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। सोबतच 5वी पात्रता आहे राज्यातील सर्व बहिणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना अशा शासनाच्या योजनांचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही घेतलेला असेल तरी पण तुमचं नाव या योजनेमधून कमी होणार आहे। सोबतच जर तुम्हाला मागील पैसे आले असतील तर ते तुमच्याकडून वसूल केले जाणार नाहीत, परंतु तुम्हाला सरकारची फक्त एकच योजना सुरू राहणार आहे। यामध्ये संजय गांधी निराधार योजना ठेवायची, श्रावणबाळ योजना ठेवायची का लाडकी बहीण योजना ठेवायची हे तुमच्या हातामध्ये आहे। त्यामुळे तुम्हीच लवकरात लवकर या गोष्टी अपडेट करायच्या आहेत। सोबतच महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं आहे। बघा, पैसे सर्वांना येतील, परंतु डीबीटी लिमिट सरासरी 20 जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे। 20 जिल्ह्यांमध्येच हे पैसे विस्तारित होऊ शकतात। बघा, आज 25 जिल्हे सांगितलेले आहेत, परंतु आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि उर्वरित जे 5 जिल्हे आहेत तर ते 5 जिल्हे हायलाईटमध्ये आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये आले तर पैसे येऊ शकतात, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु 20 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पैसे येणार आहेत। परंतु हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। आपल्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ घेतला जात नाही, थोडासा व्हिडिओ मोठा होतो, परंतु जेवढी जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढी माहिती आपण पोहोचवत असतो। बघा, राज्यातील प्रमुख 25 जिल्हे, तर बघा तुमच्या जिल्ह्याचं या 25 जिल्ह्यांमध्ये नाव आहे का ते सुद्धा सांगायचं आहे। म्हणजेच तुम्ही जेवढ्या लाईक जास्त करताल तर त्याच्यावरून अंदाज येऊन जाईल की भरपूर माता भगिनींनी या जिल्ह्यांमधून फॉर्म भरलेला आहे। बघा, याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई, सोबतच दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर, सोबतच रायगड, जालना, धाराशिव। प्रामुख्याने या 5 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तारित होणार आहे। सोबतच 6वा जिल्हा आहे पुणे आहे, सातारा आहे, नगर आहे, नांदेड आहे, वाशिम आहे, असे मिळून 10 जिल्हे झाले। सोबतच 11वा जिल्हा आहे अमरावती, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी आणि पालघर। अशा पद्धतीने टोटल 15 जिल्ह्यांमध्ये आज 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। सोबतच मागील गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि तुम्हाला 7500 रुपये मिळाले नसतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये विस्तारित होत आहेत। बघा, राज्यातील प्रमुख 25 जिल्ह्यांमध्ये आपण 15 जिल्हे बघितले, उर्वरित जे 5 जिल्हे आहेत आणि जे हायलाईटमधले 5 जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये जळगाव आहे, सोबतच नंदुरबार आहे, सांगली आहे, गडचिरोली आहे आणि नागपूर आहे। टोटल या 20 जिल्ह्यांमध्ये खात्रीशीर पैसे येणार आहेत। परंतु सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, भंडारा, यवतमाळ हे जे 5 जिल्हे आहेत तर हे 5 जिल्हे
हायलाईटमध्ये आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने याला हायलाईट सुद्धा केलेलं आहे. तर या जिल्ह्यांमध्ये आले तर पैसे येऊ शकतात, अन्यथा हे पैसे सुद्धा विस्तांतर आज होणार नाहीत. उद्याच्या यादीमध्ये हे जिल्हे समाविष्ट करण्यात येतील. आज जे यादी आलेली आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे सांगण्यात आलेले होते ते सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना सरकारने आदेश दिलेला आहे. तर सरकारने काय सांगितलेलं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते बँकेला लिंक आहे का? बघा, हा प्रश्न विचारल्यानंतर भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की सारखं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का असं का विचारलं जात आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे जे योजनेचे पैसे आहेत तर ते डीबीटीद्वारे ट्रान्सफर होत असतात. ते तुम्ही लाडकी बहीण योजनेला कोणतं जरी बँक खातं दिलं तर त्या बँकेवरती 1 रुपया सुद्धा येणार नाही, असं मी तुम्हाला गॅरंटेड आणि 100% सुद्धा सांगू शकतो. लाडकी बहीण योजनेला वेगळं खातं दिलं आणि तुमच्या तिसऱ्याच खात्यावरती पैसे येऊ शकतात जे आधार कार्डाला लिंक आहे. बघा, सर्व बहिणींसाठी दुसरा आदेश. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी महत्त्वपूर्ण असा आदेश देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं परंतु काही कारणास्तव आधार कार्डमध्ये अपडेट आल्यामुळे, आधार कार्डची KYC करण्यात आल्यामुळे तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक झालेले असून सुद्धा ते डिॲक्टिव्ह सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो. बघा, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे तुमचे आधार कार्ड 100% बँक खात्याला लिंक झालेलं आहे. आता लिंक झाल्यावरती कसं दिसणार आहे ते सुद्धा बघा, ॲक्टिव्ह अशा पद्धतीने दिसणार आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर, त्याचे शेवटचे 4 अंक दाखवतील. सोबतच बँक कोणत्या बँकेला लिंक झालेला आहे आणि बँक सीडिंग स्टेटस हा ॲक्टिव्ह दाखवणार आहे आणि केव्हा अपडेट केलेला आहे, सोबतच केव्हा लिंक केलेला आहे ते सुद्धा दाखवणार आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला झूम करून दाखवतो जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. बघा, या ठिकाणी कसं ग्रीन टिकमध्ये ॲक्टिव्ह दाखवत आहे, अशाच पद्धतीने तुमचं सुद्धा ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे विस्तांतरित होणार नाही. सोबतच या ठिकाणी बघू शकता, इंडियन बँक, कोणाची बँक, नॅशनल बँक असू शकते, SBI बँक असू शकते किंवा इतर बँकसुद्धा असू शकते. भरपूर नागरिकांनी, भरपूर बहिणींनी अशा कमेंट केलेल्या होत्या की या बँक खात्यामध्ये पैसे येतील का, या बँक खात्यामध्ये पैसे येतील का. सरासरी 90% बँकांमध्ये सर्व पैसे येणार आहेत, परंतु ग्रामीण क्षेत्रामधील काही अशा बँका आहेत की त्या बँकांना आधार कार्डची डीबीटीज नाही, त्यामुळे त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. बघा, आज बटन दाबण्यात येणार आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, सोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि चालूचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत, सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम सुद्धा आहेत. तर हे 7,500 रुपयाची ज्यावेळेस डीबीटी ट्रान्सफर केलेली होती त्यावेळेस काढलेला हा फोटो आहे. तर अशाच पद्धतीने सेलिब्रेशन असणार आहे. तर आज राज्यामधील 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतरित होणार आहेत. परंतु महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, लाडकी बहीण योजनेचे मागील 7,500 रुपये आणि 2100 रुपयांचा 6वा हप्ता म्हणजेच दोन्ही हप्ते या ठिकाणी बघू शकता, दोन्ही हप्ते एकाच दिवशी विस्तांतरित होत आहे. तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा स्पष्ट सांगत आहेत की दोन्ही पैसे आम्ही एकदाच देणार आहोत, कोणावरतीही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांना मागील 7,500 मिळाले नसतील तर त्यांना 7,500 प्लस 21 रुपयांचा 6वा हप्ता दिला जाणार आहे. सोबतच ज्या माता भगिनींनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने केलं असेल तर त्यांच्या खात्यामध्ये मोफत 3 गॅस योजनेचे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत 2,500 रुपये जमा केले जाणार आहेत आणि 6वा हप्ता सुद्धा विस्तांतरित केला जाणार आहे. अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे, सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.